रामकृष्ण हरी. नमस्कार विठ्ठल भक्तांनो. आज आपण अशा संताची कथा ऐकणार आहोत ज्यांच्याशिवाय कदाचित ज्ञानेश्वरीच जन्माला आली नसती, ज्यांनी स्वतः प्रसिद्धी कधीच शोधली नाही, पण आपल्या लहान भावाला संपूर्ण जगाचा गुरु बनवलं. आजची कथा आहे संत निवृत्तीनाथ महाराजांची, गुरु, योगी आणि त्यागाची मूर्ती. जर तुम्हाला विठ्ठल भक्त संतांच्या अशा प्रेरणादायी कथा आवडत असतील तर आत्ताच विठ्ठल वाइब्सला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आजच्या कथेत असा संदेश आहे जो प्रत्येक मोठ्या भावाने, प्रत्येक गुरुने आणि प्रत्येक पालकाने आयुष्यात जपावा. इसवी सन 1273च्या सुमारास गोदावरीच्या तीरावर असलेल्या आपेगाव येथे विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांच्या घरी पहिला पुत्र जन्माला आला. त्याचं नाव ठेवलं निवृत्ती. पुढे त्यालाच जग संत निवृत्तीनाथ महाराज म्हणून ओळखू लागले. त्यांच्या पाठोपाठ जन्मले संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव आणि संत मुक्ताबाई. पण या चारही भावंडाचं बालपण सुखाचं नव्हतं. विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला होता. नंतर गुरूंच्या आज्ञेने ते संसारात परतले. त्या काळातील समाजाने हा अपराध मानला. परिणाम संपूर्ण कुटुंबावर बहिष्कार. 4 निष्पाप मुलांना कुणी स्वीकारत नव्हतं. त्यांच्या आईवडिलांनी समाजाच्या दबावाखाली देहत्याग केला. क्षणात 4ही भावंड अनाथ झाली. एकदा कुटुंब ब्रह्मगिरी पर्वताजवळ यात्रेला गेलो होतं. अचानक जंगलातून वाघ बाहेर आला. सगळीकडे गोंधळ उडाला. धावताना लहान निवृत्ती कुटुंबापासून वेगळे झाले. भीतीने ते एका गुहेत लपले. ही गुहा साधी नव्हती. त्या गुहेत तपश्चर्या करत होते महान योगी गहिनीनाथ. गुरूंनी त्या बालकाकडे पाहिलं आणि ओळखलं, हा सामान्य मुलगा नाही. त्यांनी निवृत्तीला नाथ संप्रदायाची दीक्षा दिली. योग, आत्मज्ञान आणि ईश्वर भक्तीचं अमूल्य ज्ञान दिलं. त्या दिवसापासून निवृत्ती झाले निवृत्तीनाथ. घरी परतल्यावर निवृत्तीनाथांनी कधी स्वतःचा विचार केला नाही. ते वयाने मोठे होते म्हणून त्यांनी आईवडिलांची जागा घेतली. ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताई या तिघांचं संगोपन त्यांनी प्रेमाने केलं. त्यांनी ज्ञानेश्वरांना गुरु म्हणून स्वीकारायला सांगितलं नाही, तर स्वतःच त्यांचे गुरु झाले. ज्या घरात अन्न नव्हतं तिथे ज्ञानाची गंगा वाहू लागली. एक दिवस निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना सांगितलं, भगवद्गीता संस्कृतमध्ये आहे, सामान्य माणसाला ती समजत नाही, ती लोकांच्या भाषेत सांग. गुरुची आज्ञा आणि जन्म झाला ज्ञानेश्वरीचा, मराठी भाषेतील अमर ग्रंथ. जर निवृत्तीनाथ नसते, ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरीही जन्माला आली नसती. याचप्रमाणे अमृतानुभव लिहिण्याची प्रेरणा त्यांनीच दिली. एका शाळेत 2 शिक्षक होते. पहिला शिक्षक नेहमी स्वतःची स्तुती करायचा. दुसरा शिक्षक विद्यार्थ्यांना पुढे आणायचा. काही वर्षांनी पहिल्याचा कोणालाच आठवला नाही, पण दुसऱ्या शिक्षकांचे विद्यार्थी डॉक्टर, अधिकारी आणि वैज्ञानिक झाले. लोक म्हणाले, इतकी मोठी माणसं घडवणारा शिक्षक किती महान असेल. निवृत्तीनाथही असेच होते. स्वतः प्रसिद्ध झाले नाहीत, पण त्यांनी जगाला ज्ञानेश्वर दिले. 4ही भावंडांनी समाजाकडे विनंती केली, आम्हाला स्वीकारा, पण समाजाने त्यांचा अपमान केला. असं म्हणतात की अनेक ठिकाणी त्यांना दारातून हाकललं गेलं. परंतु निवृत्तीनाथांनी भावंडांना एकच शिकवलं, द्वेषाने नाही, ज्ञानाने उत्तर द्या. या संस्कारातून पुढे ज्ञानेश्वरांनी संपूर्ण महाराष्ट्र उजळवला. एका गरीब कुटुंबात मोठी बहीण होती. स्वतःचं शिक्षण अर्धवट सोडून तिने धाकट्या भावाला शिकवलं. वर्षानंतर तो IAS अधिकारी झाला. लोक त्याचं कौतुक करत होते. तो म्हणाला, आज मी जे काही आहे ते माझ्या बहिणीमुळे. इतिहास मोठ्या माणसांची नावं लिहितो, पण त्यांना घडवणाऱ्या व्यक्तींची आठवण फार कमी ठेवतो. निवृत्तीनाथांचं जीवन आपल्याला हेच शिकवतं. ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदीत संजीवन समाधी घेतली. यानंतर सोपानदेवांनीही समाधी घेतली. निवृत्तीनाथ आणि मुक्ताई तीर्थयात्रेला निघाले. प्रवासात आलेल्या वादळात मुक्ताईचा विरह झाला, अशी परंपरेतील कथा सांगितली जाते. सलग 3 भावंडांचा विरह, तरीही निवृत्तीनाथ शांत राहिले, कारण त्यांना आत्मज्ञानाचा आधार होता. शेवटी त्र्यंबकेश्वर येथे त्यांनीही संजीवन समाधी घेतली. आजही त्यांची समाधी लाखो वारकऱ्यांसाठी श्रद्धेचं स्थान आहे. वारकरी बांधवांनो, आजची कथा ऐकून तुमच्या आयुष्यातील एखाद्या अशा व्यक्तीची आठवण झाली का, ज्यांनी स्वतः मागे राहून तुम्हाला पुढे आणलं असेल तर त्यांच्या नावाने कमेंटमध्ये फक्त लिहा, माझे गुरु, माझी प्रेरणा. आणि जर तुम्हाला संतांच्या अशाच प्रेरणादायी कथा आवडत असतील तर विठ्ठल वाइब्सला सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब ही संत परंपरेची सेवा आहे.
संत निवृत्तीनाथ महाराजांचा जन्म इसवी सन 1273च्या सुमारास गोदावरीच्या पवित्र तीरावर असलेल्या आपेगाव येथे झाला. त्यांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी हे वेदशास्त्राचे गाढे अभ्यासक, अत्यंत धार्मिक आणि भगवान विठ्ठलाचे निसम्य भक्त होते. त्यांच्या मनात लहानपणापासून वैराग्याची भावना होती. संसारात राहूनही त्यांचे मन सतत ईश्वर भक्तीत रमलेले असे. अखेर त्यांनी काशीला जाऊन संन्यास स्वीकारला आणि महान संत श्रीपाद स्वामी यांच्याकडून दीक्षा घेतली. मात्र काही काळानंतर श्रीपाद स्वामींना समजले की विठ्ठलपंत हे विवाहित असून त्यांची पत्नीची परवानगी न घेता संन्यास स्वीकारला आहे. गुरूंनी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले, सत्य संन्यास म्हणजे कर्तव्यापासून पळ काढणे नव्हे. तू आपल्या पत्नीपाशी जा आणि संसाराची जबाबदारी स्वीकार. गुरुची आज्ञा हीच ईश्वराची आज्ञा मानून विठ्ठलपंत पुन्हा आळंदीला परतले आणि पत्नी रुक्मिणीबाईंसोबत संसार सुरू केला. त्या काळातील कठोर सामाजिक रूढीनुसार एकदा संन्यास घेतलेला मनुष्य पुन्हा गृहस्थाश्रमात येऊ शकत नव्हता. त्यामुळे विठ्ठलपंत आणि त्यांच्या कुटुंबावर समाजाने बहिष्कार टाकला. गावातील लोक त्यांच्याशी बोलत नसत, धार्मिक विधीमध्ये सहभागी होऊ देत नसत, तर अनेक जण त्यांच्या घराजवळ येणे सुद्धा टाळत. अशा कठीण परिस्थितीत रुक्मिणीबाईंच्या पोटी पहिला पुत्र जन्माला आला. त्याचे नाव ठेवण्यात आले निवृत्ती. त्यानंतर ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई या तिघांचा जन्म झाला. चारही भावंडाचे बालपण प्रेमाने भरलेले असले तरी समाजाच्या अपमानाच्या सावलीतच गेले. लहान निवृत्ती हा स्वभावाने अत्यंत शांत, गंभीर आणि विचारशील होता. इतर मुलांप्रमाणे खेळण्यात त्याला फारसा रस नव्हता. मंदिरात बसणे, नदीकिनारी शांतपणे निसर्गाकडे पाहणे आणि देवाचे नामस्मरण करणे त्याला अधिक आवडत असे. मोठा भाऊ असल्याने लहान वयातच त्याच्या खांद्यावर जबाबदारी आली. तो ज्ञानेश्वरांना सांभाळायचा, सोपानला खेळवायचा, छोट्या मुक्ताबाईंची काळजी घ्यायचा. आई वडिलांच्या चेहऱ्यावरचे दुःख पाहून त्यांच्या बालमनाला समाजातील अन्यायाची जाणीव होऊ लागली. समाजाचा छळ दिवसेंदिवस वाढतच गेला. आपल्या मुलांना समाजात स्थान मिळावे, त्यांना आयुष्यभर अपमान सहन करावा लागू नये, या वेदनेतून विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी अखेर देहत्याग करण्याचा निर्णय घेतल्याची परंपरागत कथा सांगितली जाते. क्षणात चारही भावंडे अनाथ झाली. त्यावेळी निवृत्ती स्वतः अजून लहान होता, पण त्या दिवसापासून तो फक्त मोठा भाऊ राहिला नाही, तो आपल्या तिन्ही भावंडांचा आधार, पालक आणि मार्गदर्शक बनला. अनेकदा घरात अन्न नसे, राहण्यासाठी निश्चित व्यवस्था नसे आणि गावोगावी अपमान सहन करावा लागे, तरीही निवृत्ती कधी खचला नाही. स्वतः उपाशी राहून तो आपल्या लहान भावंडांना आधी अन्न मिळेल याची काळजी घेत असे. रात्री झोपताना तो ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताबाई यांना धीर देत असे आणि त्यांना सांगत असे की आपल्याला जगानं सोडलं असलं तरी विठ्ठलाने कधीच सोडलेले नाही. हाच विश्वास पुढे त्यांच्या संपूर्ण आध्यात्मिक प्रवासाचा पाया ठरला. याच कठीण आणि संघर्षमय बालपणाने निवृत्तीनाथांच्या व्यक्तिमत्वात विलक्षण संयम, करुणा, त्याग आणि अध्यात्माची बीजे रुवली. पुढे ब्रह्मगिरी पर्वतावर घडलेल्या एका अद्भुत प्रसंगात त्यांना नाथ संप्रदायातील महान योगी गहिनीनाथ यांचा अनुग्रह लाभला आणि त्या क्षणापासून एका दुःखाने भरलेल्या बालकाचा प्रवास एका महान गुरु आणि संतांच्या दिशेने सुरू झाला. पुढील भागात आपण भेटणार आहोत आणखी एका महान वारकरी संतांच्या जीवन प्रवासासोबत. तोपर्यंत विठ्ठल नामाचा गजर करत रहा. जय जय राम कृष्ण हरी.